स्वागत आहे तुमचे विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर। काल आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे बघितले इयत्ता 4थी मधील। तर नामाबद्दल आपण स्वाध्याय बघूया। पहिला प्रश्न, पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून त्याच्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आता इथं आपल्याला वर्तुळ रंगवायचं आहे। वेलीवर रंगीबेरंगी व सुंदर फुलपाखरे बसली होती। आता इथं आपल्याला नाम ओळखायचं आहे, तर इथं नाम काय असणार आहे? सुंदर फुलपाखरे रंगीबेरंगी बसली। आता इथं आपल्याला फुलपाखरे येणार आहे। इथं काय येणार आहे? फुलपाखरे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे। दुसरा प्रश्न आहे, आजोबांनी काल नवीन ज्ञानेश्वरी आणली। आजोबांनी काल नवीन ज्ञानेश्वरी आणली। आता ज्ञानेश्वरी हे पण नाम आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक आपलं 4 उत्तर येईल। नवीन, आणली आणि काल हे शब्द वेगळे आहेत, फक्त ज्ञानेश्वरी हा शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं। तिसरा प्रश्न आहे, तुम्ही दिलेला गृहपाठ आम्ही पूर्ण केला। तुम्ही दिलेला गृहपाठ आम्ही पूर्ण केला। गृहपाठ हे आहे नाम। तुम्ही हे सर्व नाम आहे, पूर्ण हे विशेषण आहे आणि दिलेला हे क्रियापद आहे। चौथा प्रश्न बघा, हिमालय हा उंच पर्वत आहे। हिमालय हे नाम आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक आपलं हिमालय हा उंच पर्वत आहे। आता पर्वताला दिलेले नाव काय आहे? हिमालय, म्हणून पर्वत हा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं। त्याने सायकल हळू चालवल्याने उशीर झाला। त्याने सायकल हळू चालवल्याने उशीर झाला। सायकल हे नाम झालं। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येत आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात पर्यायापैकी नाम असणारा पर्याय निवडायचा आहे। नाम असलेला पर्याय निवडायचा। आपण, छत्री, रंगीत आणि हसरी। आता छत्री हे नाम आहे, आपण, रंगीत आणि हसरी हे सगळे विशेषण आणि सर्वनाम आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं। प्रश्न दुसरा बघा, डौलदार पहिला आणि कोण आणि रंग। आता इथं डौलदार पहिला, कोण आणि रंग, तर पहिला हा शब्द येईल। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। तिसरा प्रश्न बघा, गोड, खाली, किल्ला आणि फेकला, तर किल्ला हा पर्याय क्रमांक 3 येईल। प्रश्न चौथा बघा, बाग, तेथे, नम्र आणि होता। बाग पर्याय क्रमांक 1 उत्तर येत आहे। प्रश्न चौथ्याचं 1 हे उत्तर येत आहे। प्रश्न 5वा बघा, लागला पाऊस आणि जोराचा। आता इथं पाऊस हा पर्याय येईल। पाऊस 2 नंबर पर्याय येईल। प्रश्न 3रा बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय शोधायचा आहे। नाम नसणारा, आता हे 3 पर्याय हे नाम असणार आहे आणि चौथा पर्याय हा नाम नसलेला पर्याय असणार आहे। बघा, आनंद, भीती, पांढरा आणि प्रयोग। आनंद, भीती, पांढरा आणि प्रयोग नाम नसणारा पर्याय सांगायचा आहे, तर इथं प्रयोग हा शब्द येईल। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। ऊस, गहू, साखर आणि गाळला। गाळला हे क्रियापद आहे। गाळला हे काय? क्रियापद आहे। शौर्य, हुशार, शांतता आणि प्रामाणिकपणा। प्रश्न 3रा, शौर्य, हुशार, शांतता आणि प्रामाणिकपणा। प्रामाणिकपणा येणार। पर्याय क्रमांक 4। प्रश्न 4था, दिवा, ज्योत, पसरली, प्रकाश। पसरली येईल। पसरली हे काय? क्रियापद आहे। आयतदार, गुहा, कोकरू, मैना। आयतदार, गुहा, कोकरू आणि मैना हे सगळे 2, 3 आणि 4 हे सगळे काय आहेत? नाम आहेत। आयतदार हे पर्याय क्रमांक उत्तर येत आहे, नाम नसलेला शब्द आहे। प्रश्न 4था बघा, पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात एकूण किती नामे आली आहेत ते ओळखा।
माझ्या ताईने मोगऱ्याच्या फुलांचा सुंदर गजरा बनवला. माझ्या ताईने, ताई एक आलं, मोगरा हे 2 आलं, फुलांचा हे 3 आलं. पर्याय क्रमांक 2 येईल. ताई आणि मोगरा, कारण फुलांचं नाव दिलेलं आहे मोगरा, त्यामुळे 2 पर्याय येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आकाशातील काळे ढग पाहून मोर नाचू लागला. आकाशातील काळे ढग. आता आकाश हे 1 नाम झालं, मोर हे 2 झालं, ढग हे 3 झालं, काळे हे 4 झालं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न 3 बघा. महाराष्ट्रात गोदावरी ही मोठी नदी आहे. महाराष्ट्र 1, गोदावरी 2. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येत आहे. महाराष्ट्र, गोदावरी आणि मोठी 3. पर्याय क्रमांक 2 येत आहे. मुंग्यांची फौज वारुळाकडे निघाली होती. मुंग्यांची फौज वारुळाकडे निघाली होती. ह्याचं उत्तर काय येईल? 2 येईल. मुंग्यांची आणि वारुळ हे 2 पर्याय. प्रश्न 5 बघा. शिवरायांचे शूर मावळे गडावर शौर्य गाजवत होते. पर्याय क्रमांक ह्याचं पण 2 येते, 2च येते. शिवराय आणि मावळे गडावर 3. पर्याय क्रमांक 3 येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.